ಮುಸ್ಲಿಂ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹಂಬಲಿ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಗುರುಗಳು ಎಲ್ಲ ಉಲಮಾ, चाहे वो हमारे अयाज खान साहब हो, मंदान सेठ हो, डॉक्टर मकसूद चंद का है। जब भी उम्मत मसाइल में घिरती है तो अयाज खान साहब मसाइल को हल करते हैं, चाहे पहुंचकर करते हैं या किसी को पहुंचाकर करते हैं। वो एक ही शख्स है जनाब अयाज खान साहब, वो आगे बढ़ रहे हैं और हुकूमत के बड़े नुमाइंदों की उनके ऊपर नजर है और जिनके उनके अपने ताल्लुकात है, सीएम साहब है, जमीर अहमद खान साहब है। और ಲೋಕಸಭೆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಬೀದರ್ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಈ ಬಾರಿ ಮುಸ್ಲಿಂ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ಕಣಕ್ಕಿಳಿಸಲು ಸಮುದಾಯದ ಧರ್ಮಗುರುಗಳ ಆಗ್ರಹ. ಲೋಕಸಭೆ ಚುನಾವಣೆ ಬೀದರ್ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ಮುಸ್ಲಿಂ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಅಯಾಜ್ ಖಾನ್ ಅವರನ್ನ ಕಣಕ್ಕಿಳಿಸಲು ಬೀದರ್ ಕುಲ್ ಜಮಾತ್ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿ ಮೂಲಕ ಆಗ್ರಹ. ಹೌದು, ಲೋಕಸಭೆ ಚುನಾವಣೆ ಕಾವು ದಿನದಿಂದ ದಿನಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಿದೆ. ಇತ್ತ ಬಾಲ್ಕಿಯ ಯುವ ಮುಖಂಡ ಸಚಿವ್ ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರೆ ಸುಪುತ್ರ ಸಾಗರ ಖಂಡ್ರೆ ಚುನಾವಣೆ ಮುನ್ನಕ್ಕೂ ತಾನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಟಿಕೆಟ್ ಆಕಾಂಕ್ಷಿ ಎಂದು ಬೀದರ್ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಾದ್ಯಂತ ಪ್ರಚಾರವನ್ನ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದರೆ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಗೆ ಮಾಜಿ ಸಚಿವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಪ್ರಭಾವಿ ನಾಯಕರಾಗಿರುವ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಕ್ಷೇತ್ರದ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ರಾಜಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ರವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ನೀಡಿದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆಲುವು ಸಾಧಿಸಬಹುದು ಎಂಬ ಮಾತು ಕೂಡ ಕೇಳಿ ಬರುತ್ತದೆ. ಈ ನಡುವೆ ಮುಸ್ಲಿಂ ಧರ್ಮಗುರುಗಳು ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿ ನಡೆಸಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಆಕಾಂಕ್ಷಿಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬರನ್ನ ಟಿಕೆಟ್ ನೀಡಿ ಎಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಯಾಜ್ ಖಾನ್ ಹೆಸರನ್ನ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಸ್ತಾಪಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರದೀಪ್ ಕುಮಾರ್ ಧಾದನೂರ್, ಜೆಕೆ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ, ಬೀದರ್. ಮುಸ್ಲಿಂ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹಂಬಲಿ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಗುರುಗಳು ಎಲ್ಲ ಉಲಮಾ ಹುಫಾಜ್ ಕೌನ್ಸಿಲ್ ತಂಜೀಮ್ ಮುಸ್ಲಿಂ ಲೀಗ್ ಎಷ್ಟ್ ನಮ್ದು ಗುರುಗಳದಾಗ ತಂಜೀಮ್ ಇರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರೆಲ್ಲ ಲೈವ್ ಇವತ್ತು ನೋಡ್ಲತ್ತಾರ ನ್ಯೂಸ್ ಬಿ ಮತ್ತ ಅವರು ಎಲ್ಲ ಓಟ್ ಬಿ ಕೊಡ್ಲತ್ತಾರ ನಮಗ್ ಕೆ ಮುಸ್ಲಿಂ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಇಸ್ ಮುಸ್ಲಿಂ ಮೈನಾರಿಟಿದಾಗ ಎಲೆಕ್ಷನ್ ಇದು ಆಗ್ಬೇಕು, ಇದು ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ಬೇಕು ಎಲ್ಲ ಹಂಬಲಿ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಆಫ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಆ ಸೆಲೆಕ್ಟ್ ನಾವು ಬಿ ಹಂಬಲಿ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಎಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಲೇಕಿನ್ ನಮ್ಮ ಅರಬಿದಾಗ ಒಂದು ಲಫ್ಜ್ ಅದ ಫಾಲ್ ಅವ್ರ ಮುತಹರ್ರಿಕ್. ಯಾರ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಇದ್ರು ಮುಸ್ಲಿಂದಾಗಿ ಈಗ ನಾವು ಎಲ್ಲ 20-20 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ನೋಡ್ಕೊತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮೊಹಮ್ಮದ್ ಡಾಕ್ಟರ್ ಅಯಾಜ್ ಖಾನ್ ಫಾಲ್ ಅವ್ರ ಮುತಹರ್ರಿಕ್ जी ಆ ಸಲ ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಹಂಬಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾವೆಲ್ಲ ಗುರುಗಳು ನಮ್ಮ मुस्लिम लीग मुस्लिम तंजीम बड़ी फिरका परस्त पार्टी को जो शिकस्त दे सकती है, मुकाबला कर सकती है, उस एतबार से हम कांग्रेस से टिकट मांग रहे हैं. जैसा कि आपने कहा पिछले हालात आए लेकिन किसी ने भी आवाज नहीं उठाई, ऐसा नहीं है. ऐसे लोग होंगे जो आवाज नहीं उठाए, लेकिन उम्मत में इस वक्त कौम के नुमाइंदे भी बात ऐसे हैं जो हर वक्त जो है पार्लियामेंट में आवाजें उठाए हैं और बढ़ चढ़ कर जो है आवाजें उठाए हैं और सुनने वालों ने सुना भी है. लेकिन दर्दमंद इंसान, इसीलिए हम ये चाह रहे हैं कि इस वक्त हुकूमत कांग्रेस जो है कोई गलती ना करे. ये सलाहियतें हमारे इस लीडर में हैं. हालात के एतबार से अब आवाज उठाएगा, बढ़ेगा, क्योंकि जिद्दोजहद है, काबिल है, पढ़ा लिखा है और इस इलाके में एक अच्छी उसकी पहचान है. क्योंकि एक हमारे शहर को एक मजबूत और जो है मर्द लीडर की जरूरत है. इसलिए जो है हम ये चाह रहे हैं कि भाई ये आदमी आगे बढ़ करके काम करे. वो सारी सलाहियतें, आपकी जो शिकायतें शिकवे, इंशाल्लाह जब हुकूमत बनेगी और इनको जब टिकट दिया जाएगा ये कामयाब होंगे तो इंशाल्लाह आप देखेंगे कि बिदर से कैसी नुमाइंदगी और कैसा जो है हमारा नुमाइंदा गया है. हालात के एतबार से इंशाल्लाह आगे मालूम हो जाएगा. जाहिर बात है जब देना तय किए हैं, चाहे वो हमारे अयाज खान साहब हो, मंदान सेठ हो, डॉक्टर मकसूद चंदा हो, जाहिर बात है वो जिसको मुनासिब समझेंगे देंगे. और जिनमें बसीरत वो लोग देखेंगे सियासी काम करने की सलाहियत, नुमाइंदगी की, तो उनको टिकट दिया जाएगा. तो हम सब भी इस बात की कोशिश कर रहे हैं कि माशाल्लाह इस मुल्क में और ख़ास तौर पर ज़िले बिदर में हमारी तादाद काफ़ी है और हमको भी नुमाइंदगी का हक हासिल होना चाहिए. इससे पहले जो MLA साहब थे उन्होंने जो है कोशिश की, लेकिन उसके बावजूद भी वो हार गए. तो यहाँ नुमाइंदगी का भी मसला है कि सर हर मज़ाहिब के लोग जीते हैं और उनका ख्याल करना भी बहुत ज़रूरी है.
बहुत दिनों से ये मामला बीदर में नहीं था और अब अल्हम्दुलिल्लाह हुआ है। जैसे असम्बली इलेक्शन में उलमाए कराम बेंगलुरु से खासतौर पर अमीर शरीयत और मुख्तलिफ उलमा को इस सिलसिले में जिम्मेदारियाँ दिए, खामोश तरीके से अल्हम्दुलिल्लाह काम हुआ और फिर बरसर इख्तिदार कांग्रेस आई और इस मामले में भी बहुत ज़्यादा कोशिश हो रही है कि उसमें जहाँ से मुस्लिम नुमाइंदगी तय किए हैं, हमारी भी सबकी ख्वाहिश है कि मुस्लिम नुमाइंदगी होना चाहिए। मुस्लिम उम्मीदवार को दिया जाए और हमारा मुतालबा ये भी है कि डॉक्टर अयाज खान साहब को क्या कहते टिकट दिया जाए, क्योंकि एक लीडरशिप के अंदर, एक लीडर के अंदर जो सिफात होते हैं, जो क्या कहते हैं क्वालिटी होती है, जो औसाफ होते हैं, वो डॉक्टर अयाज खान साहब के पास मौजूद है। जान के एतबार से भी, माल के एतबार से भी, वसाइल के एतबार से भी और पहुंच के एतबार से भी हमने कई मरतबा बीदर में देखा है और बुदर के इलाके में देखा है, जब भी उम्मत मसाइल में घिरती है तो अयाज खान साहब मसाइल को हल करते हैं, चाहे पहुंच कर करते हैं या किसी को पहुंचा कर करते हैं। तो हमारे उलमाए किराम से हम उलमाए किराम मुत्तहिदा तौर पर डॉक्टर अयाज खान के साथ हैं। हम मुतालबा करते हैं कि कांग्रेस अपनी सूझबूझ और समझदारी का सबूत दे और डॉक्टर अयाज खान साहब को टिकट दे। हम सब इंशाअल्लाह कोशिश करेंगे और जान माल के साथ, जद्दोजहद के साथ डॉक्टर अयाज खान साहब को जिताने की कोशिश करेंगे। सवाल का जवाब सीधी है। बोलिए। ಕೋಟ್ ಪ್ಯಾಂಟ್ ಶೇರ್ವಾನಿ ಸುಟ್ಟಿಂಗ್ ಶರ್ಟಿಂಗ್ ಸಾರಿ ಡ್ರೆಸ್ ಮಟೀರಿಯಲ್ ಹಾಗೂ ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಮದುವೆ ಫ್ಯಾಷನ್ ಬಟ್ಟೆಗಳು ಲಭ್ಯ. ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಆರ್ಕೆ ಫ್ಯಾಷನ್ ಕಲೆಕ್ಷನ್, ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣ ಎದುರುಗಡೆ, ಹುಮನಾಬಾದ.